नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज मंगळवार 2 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवर अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर का महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे। त्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार असा पाऊस पडू शकतो। आज मुंबई व उपनगरांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आज वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असताना आपल्याला दिसेल मुंबई आणि आसपास आज जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये लागून असलेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांना सुद्धा आज अवकाळी मान्सून पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे। कोकण किनारपट्टीला जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसेल। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसेल। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, कोची, जत या भागामध्ये आज काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसेल। सोबतच कराड, विटा, मायनी या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो। सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यामध्ये मोहोळ, अक्कलकोट या भागाचा समावेश आहे। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल येथे सुद्धा पाऊस पडताना आज आपल्याला दिसणार आहे। लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये औसा, निलंगा आणि उदगीरमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्याचबरोबर लागून असलेला आपण पाहिलं गेलो तर शेजारीच अहिल्यानगरमध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की तेथे सुद्धा श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राळेगण, करडा या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आज दिसत आहे। त्याचबरोबर पाथर्डी, घोडेगाव, राहुरी या भागामध्ये सुद्धा, श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। संगमनेरमध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। पुणे जिल्ह्याला सुद्धा आज काही ठिकाणी पावसाचा फटका बसणार आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण, भोर, मंचर, राहू, सासवड, दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये आज काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आज दिसत आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाचा फटका बसताना दिसत आहे। सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। येथे आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी फक्त आपल्याला पडताना दिसणार आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यानुसार इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव, मनमाड या भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो, तर काही ठिकाणी हलक्या सरी पडताना दिसतील। त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगावमधील नंदुरबारमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो। जळगाव जिल्ह्याचा विचार करायला झालं तर जळगाव जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर जळगाव, भुसावळ, न्हावी, रावेर, चोपडा, अमळनेर या भागामध्ये, जामनेर या भागामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो। काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे। त्याचबरोबर बुलढाणामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना आज काही भागामध्ये दिसू शकतो। त्याचबरोबर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आज विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडू शकतो। त्यामध्ये अंबड, परतूर, पैठण या भागामध्ये आपल्याला पाऊस दिसतोय। त्याचबरोबर सिल्लोड, कन्नड, चिखली या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्याचबरोबर बीड जिल्ह्याला सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाचा फटका बसताना दिसत आहे। बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसू शकतो। त्याचबरोबर आपण पाहत असाल तर दिसेल की आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना दिसत आहे। नांदेडमधील भोकर या भागामध्ये जोरदार पाऊस आहे। त्याचबरोबर हिंगोली, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विजेच्या कडकडाटासह आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। सोबतच पाहिलं गेलं तर आपण विदर्भातील यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा
काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडताना दिसू शकतात. अमरावतीच्या काही भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागपूर आणि भंडारा गोंदिया येथे सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस पडताना दिसू शकतो. एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.